Welcome students. This is the second lecture of trigonometric function. Previous lecture we see some important formulae of trigonometric function. In this lecture we see trigonometric equations and their solutions. First we see what is the definition of trigonometric equations. An equation involving trigonometric function or functions are called as a trigonometric equations. For example, 2 sin theta plus 1 is equal to 0, cos 2 theta is equal to cos 3 theta, cos theta plus sin theta is equal to 1. That is, in these all equations there is a trigonometric function, and such a equation is called as a trigonometric equation. Now there is a theta हा या एक्झाम्पल्स मध्ये किंवा या इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबल आहे. नाउ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल थीटा, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा is the solution, which that is solution of trigonometric equation is a value which satisfies the trigonometric equation. अशी व्हॅल्यू शोधा. फॉर एक्झाम्पल 2 sin theta plus 1 is equal to 0. This implies that therefore this can be written as 2 sin theta is equal to minus 1. Sin theta is equal to minus 1 upon 2 is the trigonometric equation and its values. त्याच्या व्हॅल्यू काय आहे? निगेटिव्ह आहे. या निगेटिव्ह फंक्शनच्या व्हॅल्यूज, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि म्हणून आपण फॉर्म्युला कोणता घेणार आहोत? जर व्हॅल्यूज निगेटिव्ह काढायचे असतील तर आपल्याला लास्ट लेक्चरमध्ये आपण ते फॉर्म्युलेज पाहिलेले आहेत. साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू साइन 2 पाय मायनस थीटा इज अ मायनस साइन थीटा. दॅट इज साइन ऑफ पाय प्लस we know sine of pi by 6 value is 1/2. साइनच्या पाय बाय 6 या अँगलला व्हॅल्यू 1/2 मिळते आणि आपल्याला व्हॅल्यू निगेटिव्ह शोधायचे आहेत. निगेटिव्हसाठी आपण अलाइड अँगलचे हे फॉर्म्युलेज घेतलेले आहेत. यानंतर नेक्स्ट आपण पुट करूया थीटाची व्हॅल्यू पाय बाय 6 साइन 2 पाय मायनस पाय बाय 6 that is equal to minus sin pi by 6. That is sine of 6 pi plus pi 7 pi by 6. Sine of 12 pi minus pi is 11 pi by 6. Value is minus 1/2. तरी साइनच्या थीटाने कोणत्या अँगल्स ला व्हॅल्यू minus 1/2 दिली? That is 7 pi by 6 आणखी कोणती मिळेल? 11 pi by 6. These are the solutions of the trigonometric equation. हे वन किंवा हे दोनच एक व्हॅल्यूज आहेत का? नाहीत. There are more than one solutions. If we add 2 pi means if we complete one rotation, that is we add the 2 pi in this, we get 7 pi plus 12 pi is a 19 pi by 6 is the solution of this equation. Again we add 11 pi by 6 plus 2 pi, we get 11 pi plus 12 pi, that is 11 plus 12 23 pi by 6 is the solution. आणखीन सोल्युशन्स आहेत का? येस, देर आर मोर दॅन, दॅट इज देर आर इन्फिनाइटली मेनी सोल्युशन्स. आणि मग एका इक्वेशनला इन्फिनाइटली मेनी सोल्युशन्स मिळत असतील तर आपल्याला सोल्युशन्स इथं यामध्ये मग दोन प्रकार करता येतात. दॅट इज देर आर इफ द सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लाईज बिटवीन 0 to 2 pi
is called principal solution. And if the solution lies anywhere in the theta, कोणताही theta असो, anywhere that is lies between 0 to 2 pi असंच नाही, after complete one rotation clockwise, anti-clockwise, positive, negative, कोणतेही असे angles किती मिळतील, infinitely many solutions, and then this solution, that type of solution is called as a general solution. यावर्षी आपल्याला फक्त आणि फक्त प्रिन्सिपल सोल्युशन इथपर्यंतचा सिलेबस आहे, जनरल सोल्युशनचा सिलेबस डिलीट केलेला. आता एवढी सोल्युशन्स मिळण्याची कारणं काय असतील? दॅट इज बिकॉज ऑफ द पिरियडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. व्हॉट इज मीन बाय पिरियडिसिटी? पिरियडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मीन्स वी नो cos 30 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे √3/t आणि cos 60 ची व्हॅल्यू आहे 1/2. इफ वी गेट द अँगल 60 दॅट इज π/3. π/3 ला व्हॅल्यू 1/2 आहे. आणखीन कुठे व्हॅल्यू 1/2 मिळते? आत्ताच आपण जसं एक्झाम्पल घेतलं तसंच त्याप्रमाणे आपण जर cos θ = 1/2 घेत असू तर थिटा कोणकोणत्या व्हॅल्यूज किंवा सोल्युशन्स काय मिळतात? तर π/3 इज वन ऑफ द सोल्युशन अँड अनादर वन इज सोल्युशन इज लाइज इन अ फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्येच का आहे? कारण तुम्हाला माहिती आहे सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह आहेत. इन फर्स्ट, सेकंडमध्ये साइन पॉझिटिव्ह, थर्डमध्ये टॅन आणि फोर्थमध्ये कॉस. एक सोल्युशन आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मिळतं ते पॉझिटिव्ह आहे. आणखीन पॉझिटिव्ह सोल्युशन तुम्हाला फोर्थ मध्ये मिळतं. ते कसं मिळवतात? अँड दॅटफॉर वी यूज द फॉर्म्युला cos θ = cos 2π - θ. दॅट इज पायची व्हॅल्यू, थिटाची व्हॅल्यू आपण काय पुट करूयात? π/3 इज अ cos 2π - π/3 and therefore we get cos of 5π/6 व्हॅल्यू किती मिळणार आहे? 1/2. and therefore π/3 and 5π/3 are the solutions. आणखीन सोल्युशन्स आहेत का? येस. वी कंप्लीट वन रोटेशन. एक कंप्लीट रोटेशन घ्या. तुम्ही इथं आलात 5π/6. वन कंप्लीट रोटेशन दॅट इज π/3 plus 2π is another solution. Then next 5π/3 plus 2π. Again π/3 plus 4π. 5π/3 plus 4π. That is we complete किंवा जेवढी रोटेशन्स घ्याल त्याच प्रमाणात तुम्हाला इथं सोल्युशन्स मिळतात. आणि ही आहे periodicity, that is after some period trigonometric functions get the same values and this is called as a periodicity of trigonometric functions. And for that we get infinitely many solutions of trigonometric functions. आता यासाठी आपण काही फॉर्म्युलेज पाहणार. कोणते फॉर्म्युलेज? जसे की साइन या फंक्शन मधून साइन मध्येच राहायचंय, कॉस मधून कॉस मध्येच कन्वर्ट व्हायचं असेल किंवा टॅन या फंक्शन मधून जर टॅन मध्येच जायचं असेल तर आपण पाठीमागेच पाहिलेले तेच फॉर्म्युले परत एकदा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी काय करा तर क्वाड्रंट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे कसे मांडायला शिका. हा मांडायचा आहे पाय, हा 0 किंवा 2π याशीच रिलेटेड मांडायचे. त्यासाठी काय करा, फर्स्ट क्वाड्रंट इज अ थीटा, दॅट इज थीटा इज अ अँगल लाइज बिटवीन 0 सम अँगल्स. म्हणजेच काय, थीटा हा डिलीट केला तर तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मिळेल. आणि थर्ड क्वाड्रंट साठी मग काय कराल, 180 प्लस समथिंग, दॅट इज 180 टू 270 इज अ थर्ड क्वाड्रंट. अँड फोर्थ क्वाड्रंट कसा असेल, 270 टू 360. आता आपल्याला 366 रिलेटेड लिहायचं असेल, देन 2π मायनस थीटा इज द फोर्थ क्वाड्रंट. यावरून आपण 6 फॉर्म्युलेज लिहिणार आहोत. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे
फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट साइन, थर्ड टॅन आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह. आता आपण पहिल्यांदा साइनचे फॉर्म्युले घेऊया. साइन थीटा पॉझिटिव्ह साठी आपण फॉर्म्युले पाहतो. साइन थीटा कुठे कुठे पॉझिटिव्ह? फर्स्ट अँड सेकंड. निगेटिव्ह कुठे आहे? निगेटिव्ह साइन फर्स्ट आणि सेकंड मध्ये पॉझिटिव्ह आहे, तर निगेटिव्ह आहे तो थर्ड आणि फोर्थ मध्ये. दॅट इज साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू साइन 2 पाय मायनस थीटा. दॅट इज इफ द व्हॅल्यूज, पाठीमागेच आपण एक एक्झाम्पल घेतलं पहा. साइन थीटाची व्हॅल्यू काय होती? निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह व्हॅल्यू असेल -1/2. यासाठी आपण फॉर्म्युलेज हे निवडायचे. फॉर निगेटिव्ह व्हॅल्यूज वी टेक द फॉर्म्युलेज ॲज, अँड फॉर द पॉझिटिव्ह व्हॅल्यूज वी टेक द फॉर्म्युले, अँड दिस फॉर्म्युलेज आर कॉल्ड ॲज अलाइड अँगल फॉर्म्युले. हे झाले साइनचे. देन नेक्स्ट वन इज अ कॉस. कॉसचे पॉझिटिव्हचे फॉर्म्युले सांगता येतील तुम्हाला? हां, सांगा बघू. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह, तसाच फोर्थमध्ये कॉस पॉझिटिव्ह. यावरून तुम्ही काय लिहाल? कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2 पाय मायनस थीटा. फर्स्ट आणि फोर्थमध्ये पॉझिटिव्ह, थर्ड आणि काय सांगाल? थर्ड आणि सेकंड आणि थर्डमध्ये तो निगेटिव्ह. कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू कॉस पाय प्लस थीटा, आणि ही व्हॅल्यू निगेटिव्ह असते. म्हणजेच पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी तुम्ही हे फॉर्म्युले यूज कराल, आणि जेव्हा निगेटिव्ह किंमत असेल, निगेटिव्ह व्हॅल्यू दिली असेल, फॉर एक्झाम्पल आपण इथं निगेटिव्हसाठी कॉस ऑफ थीटा -1/2 वी टेक दिस फॉर्म्युले. ह्या मायनस साईनसाठी तुम्ही हाय फॉर्म्युले घ्याल, आणि कॉस ऑफ थीटा बरोबर +1/2 वी टेक द कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2 पाय मायनस थीटा. हे झाले साइन आणि कॉसचे 2 आणि 2 4 फॉर्म्युले. नाउ नेक्स्ट वी टेक टॅन साठीचे 2 घेऊयात. टॅन थीटा कुठे पॉझिटिव्ह आहे? फर्स्ट क्वाड्रंट अँड थर्ड क्वाड्रंट. टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय प्लस थीटा. ह्या व्हॅल्यूज असणार आहेत पॉझिटिव्ह, किंवा प्लस टॅन थीटा ही व्हॅल्यू त्याची असते. मी इकडे लिहिलं आहे, टिकते. निगेटिव्ह कुठे आहे बघा? टॅन निगेटिव्ह आहे. सेकंड अँड फोर्थ, दॅट इज पाय मायनस थीटा इज इक्वल टू टॅन 2 पाय मायनस थीटा, अँड इज अ व्हॅल्यू मायनस टॅन थीटा. Thus, in this lecture we see trigonometric equations, their solutions, and some formulas. अलाइड अँगलचे काही फॉर्म्युलेज पाहिलेत, तसंच आपण पिरियॉडिसिटी पाहिलेली आहे. आता यावरती तुम्हाला जेईसाठी काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, आणि मग त्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला या फॉर्म्युले अतिशय परफेक्ट असतील तर तुम्हाला त्यावरून आन्सर्स देणं किंवा कोणताही प्रॉब्लेम विचारला तर तो सोडवता येऊ शकतो. सो फॉर दॅट वी टेक दीज एक्झाम्पल्स. प्रिन्सिपल सोल्युशन. A solution alpha of a trigonometric equation. A solution alpha of a trigonometric equation lies between 0 to 2 pi. 0 include, 2 pi include नाही. If the solution किंवा कोणताही trigonometric function alpha हा व्हेरिएबल असेल, if these solutions lies between 0 to 2 pi, then is called as a principal solution. Then is called प्रिन्सिपल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण पाठीमागचं एक एक्झाम्पल घेऊया. साइन थीटा इज इक्वल टू 1/2. वी नो द व्हॅल्यूज ऑफ थीटा इज अ π/6, 5 π/6. आणखीन आपण काढलेल्या कोणकोणत्या व्हॅल्यूज आहेत? 17 π/6 अँड एक्सेट्रा. नाउ here these two values π/6 and 5 π/6 are the principal solution. That is, these two solutions lies between 0 to 2 pi. But 17 π/6 is not lies between 0 to 2 pi. हा मात्र 0 पेक्षा मोठा आहे, मात्र 2 pi मध्ये 2 pi च्या आत नाही, and therefore
The principal solutions means solutions lies between 0 to 2 pi. Closed interval 0 या ठिकाणी आणि ओपन इंटरवल आहे 2 पाय, दॅट इज 2 पाय इज नॉट इन्क्लुडेड. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला या टाईपची एक्झाम्पल CTG साठी विचारली जाऊ शकतात. दॅट इज फॉर एक्झाम्पल आपण यामध्ये 17 पाय बाय 6 इज नॉट ए प्रिन्सिपल सोल्युशन असाही क्वेश्चन असू शकतो. आता हे अँगल्स हे प्रिन्सिपल अँगल्स किंवा 0 to 2 पाय मध्ये आहेत किंवा नाहीत हे ओळखण्यासाठी आपण काय करू शकतो. पाय बाय 6 वी नो इट इज अ 30 डिग्री. 5 पाय बाय 6 5 times 30 दॅट इज 150. किंवा आणखी काय लिहिता येईल 5 into पायची व्हॅल्यू पुट करा 180 अपॉन 6 इज अ 150 डिग्री. म्हणजेच तुम्ही 5 times 30 दॅट इज 6 5 into 3 दॅट इज 15 150 डिग्री हे दोन्ही अँगल 0 to 2 पाय मध्ये. मात्र 17 पाय बाय 6 17 times of 30 दॅट इज किती येतील पहा 510. This is not included into 0 to 2 pi and therefore 17 pi by 6 is not a principal solution. म्हणजेच principal solution, that is solution lies between 0 to 2 pi are called as a principal solution. Now we take next one note. That is 0 is the principal solution of sin theta is equal to 0, but 2 pi is not principal solution. Zero is the principal solution of sin theta is equal to 0, but 2 pi is not principal solution. आणखीन काय सांगायचं आहे cos theta is equal to -1 has only one principal solution. हे पाहण्यासाठी आपण काही फॉर्म्युलेज आधी आपण बघूयात जे आपण 11वीत घेतले होते. सपोज इज अ P of a distance 1 unit, then coordinates of P are as 1, 0. Here P is a as it is x-axis and y-axis. Positive axis 1, 0. Positive y-axis is a 0, 1. Negative x-axis is a -1, 0 and is a negative y-axis 0, -1. We know angle in a standard position means its initial ray lies along the positive x-axis and its angle anywhere in the quadrant, then the angle is called as the angle in a standard position. And then we define the trigonometric functions. आपण trigonometric functions कडे न जाता आपण व्हॅल्यूज बघूया. हा अँगल आहे, हा XOP जर घेतला तर हा 0 डिग्री, देन इट इज अ 90 डिग्री. दुसरा आपण अँगल घेऊया 90 डिग्रीसाठी, दॅट इज π/2. हा इथं मेजर ऑफ अँगल XOP काय येईल पाय, and measure of angle XOP 3 π/2. These are angles are quadrantal angles. ते कसे आहेत तर 90 च्या पटीत आहेत, therefore they called as a quadrantal angles. Now to find the values, we know the definition, that is sin of theta is equal to y and cos of theta is equal to x. If radius किंवा r ची व्हॅल्यू जर 1 असेल तर आपण ह्या डेफिनेशन्स घेतलेले आहेत. बघा इथं अँगल मी बघते सांगते XOP 0 डिग्री और 0 रेडियन, देन cos थीटा, दॅट इज याच्यावरून सांगा as cos 0 is 1 sin 0. काय सांगाल साइन फंक्शन म्हटलं की तुम्ही व्हॅल्यूज चेक करायच्या आहेत त्या y कोऑर्डिनेट्सची. sin 0 as 0. cos 90 सांगा cos 90 काय येईल cos 90
एस एक्सची व्हॅल्यू 0 आहे इथे, त्यामुळे 0. साइन 90, साइन 90 काय आहे, कोणता आहे कोऑर्डिनेट इथं, y कोऑर्डिनेटची व्हॅल्यू आहे 1 and therefore sin 90 is 1 by the definition. Similarly cos pi, that is cos 180 ची व्हॅल्यू काय आहे, x ची व्हॅल्यू बघायची तर -1, sin pi is a 0. cos 3 pi by 2, हा सांगताय तुम्ही cos 3 pi by 2, cos 3 pi by 2, we find here the value of x is 0 and sin 3 pi by 2 is a sin 3 pi by 2 is -1. आता ह्या व्हॅल्यूज आपण यासाठी शोधतोय की तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या सर्व व्हॅल्यूज कोणत्याही परिस्थितीत काढता यावेत आणि त्यासाठीच्या काही आयडियाज, आणि म्हणून ही फिगर आणि ही डेफिनेशन तुमच्या नेहमीच लक्षात असली पाहिजे. ही फिगर एवढी मोठी न करता आपण पाठीमागेही काही फिगर्स पाहिलेले आहेत, काही आयडियाज आहेत, ऑल, साइन, टॅन, कॉस, साईनसाठीच्या व्हॅल्यूज. त्यानंतर मगाशीच पाहिलेले या राईटमधले अँगल्स थीटा, पाय मायनस थीटा, पाय प्लस थीटा, 2 पाय मायनस थीटा. तशीच ही फिगर ही पीचे कोऑर्डिनेट्स लिहून तुम्ही तुमच्या नेहमी फॉर्म्युलेज जेव्हा तुम्ही पाहता किंवा ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड काही एक्झाम्पल सॉल्व करता तेव्हा तुम्हाला या टाईपनी काही आयडियाज असायलाच हव्या. आता यावरून आपल्याला काही नोट्स विचारलेले आहेत, त्याच्या आपल्याला सोल्युशन्स मिळत आहेत का बघूया. काय क्वेश्चन आहे, 0 इज द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थीटा. एस साइन 0 इज व्हॅल्यू 0, 2 पाय इज नॉट. आता आपल्याला काय माहिती आहे, आणखीन साइन 0, साइन थीटा बरोबर 0, देन थीटा इज इक्वल टू काय काय मिळेल, थीटा 0 डिग्री मिळेल किंवा 0 रेडियन. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपणच आत्ताच घेतलंय -1 0 आणि हा आहे 1 0. इथंही 0 आहे, इथंही 0 आहे, therefore sin 0 0, sin 180 also 0, sin 2 pi is also 0. आणि म्हणून ही सर्व सोल्युशन्स ही प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत का, फक्त हा नाही. याचं कारण आहे की जो आपला अँगल आहे तो कुठून कुठे 0 to 2 pi, 2 pi include नाही and therefore is not a principal solution. Now next, cos theta is equal to -1. Cos theta is equal to -1. Then theta is equal to काय, yes, कुठे -1 साइन आहे किंवा x ची व्हॅल्यू कुठे -1 आहे, फक्त इथेच आहे बघा. Therefore theta is a pi. आणखीन कुठे आहे का, नाही. आणखीन जर सोल्युशन्स तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला रोटेशन्स घ्यावी लागतील. दॅट इज after one complete rotation we get the value of cos काय येईल, मूळता पाय आणि +2 पाय, दॅट इज 3 पाय. याला सुद्धा सोल्युशन -1च आहे. मात्र काय मांडलंय, cos theta is -1 then theta is a pi is the only principal solution. 3 pi is not a principal solution. अशाच टाईपचे आणखीन काही एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकाल का. येस, साइन थीटा इज इक्वल टू 2, इट हॅज अ नो सोल्युशन. कारण काय, कारण साइनच्या कोणत्याच अँगलला व्हॅल्यू 2 नसते, कारण थीटा कोणताही रिअल नंबर घ्या, इट्स व्हॅल्यूज लाईज बिटवीन -1 to +1. मग कोणतेही तुम्ही घेऊ शकता. साइन थीटा इज इक्वल टू -2 म्हणा, cos theta is equal to 3 घ्या, 4 घ्या, any real number which is not lies in this interval which have not a solution. कोणत्या, फक्त साइन आणि कॉस साठीच. अशा टाईपने तुम्ही क्वेश्चन्स तयारी करू शकता. हे क्वेश्चन्स तुम्हाला यावरचा CET किंवा JEE साठी बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि तुमचं हे पक्क असेल की फॉर्म्युलेज किंवा तुम्हाला सर्व आयडियाज येत असतील, शिकवलेले हे सर्व फॉर्म्युलेज तुम्ही व्हिडिओज पॉज करून बघा आणि मग तुम्ही यावरचा कोणताही क्वेश्चन्स बघा आणि त्याच्यावर जर काही शंका असेल तर त्या विचारा. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरची एक्झाम्पल्स घेणार आहोत. थँक्यू.